मिनी. मला तर तू हर रूपातच चांगली दिसते, काय प्रॉब्लेम. गाईस बघा, हाईट मुळे गोष्ट म्हणजे काय गाईस, ते आपल्या विदर्भाची आहे. ह्यापासून सायली समजून ह्याच्या सोबत बोलत होती. सायल्या, आम्हाला मीटअप एवढा जास्त आवडला की आम्ही ठरवलं की त्याला कंटिन्यू करूया. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू अवर चॅनल अँड द न्यू व्लॉग. तर गाईज, आजचा व्लॉग खूप स्पेशल आहे, कारण की या व्लॉग मध्ये म्हणजे तुम्ही जर आमच्या चॅनलचे सगळे ब्लॉग जाऊन बघितले असतील तर तुम्हाला सगळ्या ब्लॉग मध्ये ह्याचा आजचा ब्लॉग स्पेशल आहे. आजचा ब्लॉग स्पेशल स्वस्ता पंडितजी आणलाय गाईज, आम्ही माहित नाही इकडून. हे बघा तुम्ही, हा पूजा करतोय. तर मी सांगतो, आजचा ब्लॉग थोडा स्पेशल आहे, कारण की या ब्लॉग मध्ये आमच्या दोघांपेक्षा अजून तुम्हाला पुष्कळ नवीन लोक पाहायला मिळेल. स्टार्टिंग विथ, तुम्हाला दाखवतो, थांबा. तुम्ही रील्स मध्ये तर बघितलंच असणार, बट इकडे खतरो के खिलाडीची ऑडिशन सुरू आहे गाईस. हे बघा, फुल स्ट्रेचिंग अँड ऑल सुरू आहे इथे. हे बघा, आमच्या घरात नवीन फॅमिली मेंबर आलेला आहे, मिनी रिचे. तर ती माहित नाही कुठे पाठवणार आहे आपला ऑडिशनचा क्लिप, तर रोडीज साठी की स्प्लिट्सविला साठी. भाई, खतरो के खिलाडीसाठी. भाई खाली आहे. हा, मिनी हॅलो बोल, हॅलो बोल व्लॉग मध्ये. हॅलो हॅलो मिनी हॅलो मिनी, हॅलो. सेकंड मिनी. कुठे हात लागला? सेकंड मिनी, सेकंड ब्लॉग मध्ये बघ, ब्लॉग मध्ये बघ. हा, नाईस. तर गाईज, याची ही कुठून आली, कशी आली, याची बॅक स्टोरी मी तुम्हाला चहा पिल्यावर सांगतो. कारण की मी आता चहा मांडतोय, कारण की माझ्या बायकोला तर मांडता येत नाही, म्हणून मी आता मांडतोय गाईज. सो सांगतो तुम्हाला स्टोरी, पाहत राहा तुम्ही आपला. तर गाईज, आम्हाला कुठेतरी बाहेर जायचं आहे इंटरेस्टिंग गोष्टीसाठी. मी तुम्हाला सांगितलं खूप लोकांना भेटवणार आहोत, तिथेच आम्हाला जायचं आहे. पण सी वॉट, सायलीचा अवतार बघा गाईज. ती आता केस सुकवत होती आणि तिचा ड्रायरच जळ. सुकवता अचानक असा आवाज आला आणि इथून पूर्ण लाल लाल झालं आणि मग लाल लाल धुवा झाला. आणि ही पण अशी आहे गाईस की त्याला धुवा लागला, अशी हाताच पकडून डंबू सारखी. म्हणलं ठेव खाली, ठेव हे होईन, करंट लागेल, पण नाही, ही ठेवून पकडूनच होती. आता नवीन ड्रायरच घ्यावं लागणार. ती ड्रायर वाली ब्रँड असेल तर गाईस प्लीज आम्हाला एक ड्रायर स्पॉन्सर करा प्लीज. हिला अशा अवतारात मला बाहेर घेऊन जावं लागेल आता भेटायला. आता मला एअर ड्रायर्स करावे लागतील. तू पाजी सारखी पगडी कर ना वर, म्हणजे दॅट इज मच मोर बेटर. आय थिंक तुला छान दिसेल. लुक करू का मी माझा? हा पण चांगला आहे, काय प्रॉब्लेम. गाईस, तुम्ही कमेंट करून सांगा बरं की ही अशी चांगली दिसती आहे का. मग मला तर तू हर रूपातच चांगली दिसते, काय प्रॉब्लेम. ओव्हर ऍक्टिंग ब्लश फेकून देऊ का? ओव्हर ऍक्टिंग भाई. 50 रुपये काढ दो. आणि ये देव गाईज, हमारा अलग मेंबर, ही शी. ती नुसतं तिची क्युरिओ. ए वायर नो खाऊ, वायर खाते ती. आता कसं जायचं बाहेर, सांग. मी तर एवढा खुश आहो गाईस, कारण की मी याच्या पहिले केस ट्राय करून वॅक्स करून सब रेडी, आणि ही आता केस धुवून आली प्रॉपर. पण नाईस. मी मांजर पाहायला रेडी तर नव्हतो, पण वाय हॅज समवन नॉट टोल्ड मी अबाउट दिस. व्हॉट इज दिस इन्व्हेजन ऑफ प्रायव्हसी? ही काय म्हणजे मी आता काय करू, म्हणजे मी तिला उठवू कसं इथून? काय म्हणजे आता मी काय करू भाई? ये तूने मुझे पहले क्यों नहीं बताया ऐसे होता है करके? तर पुढे ये ना तुझ्या तोंडावर. फिट चेक गाइस, फिट चेक. कुठे चाललोय ते पण सांगतो. थोडं मागून जाऊन दाखव. आहे पा, किती छान बनलेला आहे शर्ट, आवडलं फळून. आणि हा माझा ड्रेस. हा ड्रेस माझा, मी गिफ्ट केलाय गाइस. ही माझी चॉईस आहे. मला यशची चॉईस ना. पण फक्त प्रॉब्लेम हे झाले ना की मी फक्त स्कर्टच गिफ्ट केला हिला. आणि टॉप मग मी शोधून घेतला, कारण मी खूप शोधत होती या स्कर्ट वर ना, कुठला टॉप जातच नव्हता. सो मी त्या साईट वर त्या मॉडेलनी जो टॉप घातला पूर्ण उभी होऊन दाखवतो गाईस. बघा, हाईट मुळे दिस इज द मॉडेल. स्कर्ट माझ्या स्कर्ट यशनी गिफ्ट केलेला आहे. तर आम्ही कुठे चाललो ते पण सांगतो, सगळं सांगतो. बघत तर हा ब्लॉग. तर स्टार्टिंग विथ मिनी कशी आली आणि कुठून आली. तर माझ्या घरी ना आधीपासून मांजर होती. मी कॅट पर्सन आहे आणि यश एक डॉग लवर आहे. तर मी ह्याला आधीपासून मागे लागलेली, त्यामुळे मांजर आणूया. मग हा बोलायचा कुत्रा आणूया. मग मी म्हणायची दोघे नको आणूया.
पण मग मी ह्याला तरी धमकी देत राहायची की मी कधीतरी अचानक उचलून मांजर घेऊन येईन, तुला कळणार पण मी नाही. हिला म्हणायचो की तशीच मांजर आली की ती बाल्कनीतून बाहेर जाणार, तर हिला वाटायचं की भाई जोक वाटायचा तो. पण आता तुम्हाला पण कळतच असेल की तो जोक होता की सत्य होतं. सो बेसिकली काय झालं, मी माझ्या बर्थडेच्या वेळेला पण ह्याला म्हटलेलं की माझा 38th बर्थडे आहे, तर मी तुला ऑप्शन देते की तू आयदर मला 30 गिफ्ट 30th बर्थडे आणि 30 गिफ्ट हवे होते हिला. म्हणजे तुम्ही आय एम लाईक कसं देऊ मी 30 गिफ्ट? 30 गिफ्ट दे किंवा मग मांजर घेऊन ये. पण मग ह्याने म्हटलं जाऊ दे, 30 मांजर gift. आणण्यापेक्षा मी 30 गिफ्टच देतो. आता तुम्ही बर्थडे ब्लॉग बघितला नसेल तर जाऊन बघा. तर मग असं झालं आणि मग ह्यांनी शेवटी मांजर आणली नाही. पण तरी मी तिथे जाताना मांजर बघतच राहायची. त्या दिवशी आम्ही स्कूटी रिपेअरिंगला घेऊन गेलेलो, तर तिथे पण एक मांजरीचं पिल्लू दिसलेलं मला आणि मी तिथेच मागे लागलेली की आपण ही मांजर घेऊनच जाऊया, तर दादांना द्यायचीच तिथे आहे. पण आम्ही अर्धा तास गोष्ट केली की नाही मांजर नाही, कुत्रा आणूया, कुत्रा नाही, आणि मांजर आणूया, मग हेच आमचं चालू आहे. शेवटी मी ऐकत नव्हती म्हणून ह्याने काय केलं, हा म्हटलं आता आपण दोघे पण 2-2 स्कूटीने आलं, तिला घेऊन कसं जाणार, आणि मी म्हटलं आपण बास्केट घेऊन येऊ आणि घेऊन जाऊ. बोलतो, हा चल तिकडे दुकानातून बास्केट घेऊ. इन शॉर्ट गाईज, आय प्लेड हर आणि मी तिला मांजर घेऊन नाही दिली. ठीक आहे. पण आता परवा असं झालं की मी ऑफिसवरून येत होती आणि आमच्या सोसायटीमध्येच खाली मिनी लहान मुलांच्या इथे बसलेली होती आणि ते लोक पण तिच्यासोबत खेळत होते. मग आमच्या सोसायटीचे मॅनेजर आहे, मी त्यांना विचारलं की दादा ही मांजर कोणाची आहे, तर नाही त्याची मम्मी अशीच फिरत राहते, तिने पिल्ली दिलेली आहे आणि हे ते. म्हटलं मग कोणाची नाही तर मी घेऊन जाऊ का, तर म्हणे हा लेके जाऊ. आणि हा होता घरी. अचानक ही आम्ही घरी होतो, अचानक ही घेऊन आली, एका हातात मांजर आणि एका हातात दुधाचा कटोरा. मी दरवाजा उघडला, बघले दूध मांजर, मला वाटलं ही तिला पाजून सोडून देणार, ही डायरेक्ट घरातच घेऊन आली. आणि तेव्हापासून ती मांजर लास्ट 2 दिवसापासून आमच्या सोबत राहते. पण मी तुम्हाला सांगते, हा एवढा हेट करत होता पण सगळ्यात जास्त भाव ती ह्यालाच देते. मी एवढं घेऊन आलेली आहे मला असं वाटते गाईज की ती मांजर ना फिमेल आहे ती, म्हणून ती मेल कडे जास्त अट्रॅक्टेड आहे, म्हणून ती ही फिमेल कशी माझ्याकडे अट्रॅक्टेड आहे तसं ती फिमेल माझ्याकडे अट्रॅक्ट आहे. माझ्याच अंगावर येऊन बसते, मी काम करत असलो तर माझ्याच लॅपटॉप मध्ये अशी पाहत बसते. बट शी इज क्यूट. म्हणजे मला तेवढं जास्त आवडत नाही, आता मी दचकतो ती अंगावर आली तर, बट हळूहळू होईल सवय, माहित नाही. म्हणजे मी तुम्हाला सांगते, आज तर मी सकाळी झोपलेली होती, हा पहिले उठून, कारण ती दुसऱ्या बेडरूम मध्ये झोपते. मी तिची एक उठली पण डेझिग्नेटेड नव्हती. बेडरूम पण आहे guys. मी उठली पण नव्हते आणि हा जाऊन तिला बघत होता की रात्रभर कशी झोपली बाळा. नाही मी बघत होतो की तिने शी सूत नाही केली बा, की माझ्या घर तर खराब नाही करते. तिला सवय लावली मी काही आता. सवय नाही लावली. मी तिला सवय लावलेली आहे, ती बाथरूम मध्येच जाते गाईज, आणि जर बाथरूमचं दार बंद असेल तर ती म्याव 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 करते आणि मग त्याच्या आतमध्ये जाते. तर आम्ही निघालेलो आहोत, कुठे जायला निघालेलो आहोत ते आम्ही आम्ही. तुम्हाला गाडीत बसल्यावर सांगतो गाईज, कारण की इट्स थोडासा न्यू एक्सपिरियन्स आहे, तो माहित नाही कसं काय करणार आहे. म्हणजे मी पूर्ण ब्लँक आहे, काय बोलणार काय नाही, काय रेकॉर्ड करणार काय रेकॉर्ड नाही करणार. आम्ही चाललोय रसल नेस्टला, एक जागा आहे बानेर मध्ये, आणि आम्ही कोणाला भेटणार आहे, अजून एक कपल कंटेंट क्रिएटर आहेत, आमच्यासारखेच आहे. येस, बिस्किट रोटी. guys. आम्ही त्यांना भेटायला चाललेलो आहे आणि आम्ही त्यांना आधीपासून ओळखत नाही, तर असंच कंटेंट बनवता एकमेकांना कमेंट करत, रील्स हे करत आणि मेन गोष्ट म्हणजे काय गाईस, ते आपल्या विदर्भाची आहे हा. आणि आमची वाईब पण मॅच झाली असं मला मेसेज वरून कळतं. तर मला असं वाटतं की त्यांना भेटलं पाहिजे, म्हणून आम्ही त्यांना भेटायला चाललोय आणि आपण जाणून घेऊया की त्यांची काय स्टोरी आहे, काय बोलतात ते लोक, त्यांचं नाव कसं पडलं बिस्किट रोटी. इट्स व्हेरी युनिक. त्यांची स्टोरी तुम्ही त्यांच्याच तोंडून ऐका. So त्यांना आम्ही भेटायला चाललो आहे. आणि आम्हाला कसं वाटतं, आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की मेसेज आणि हे सगळं करण्याचं काम ना इंस्टाग्राम वरून हा करतो नॉर्मली. मी ह्याला सांगितलेलं आहे आणि ह्यानेच मेसेज केलेला होता, पण त्यांच्या अकाउंट वरून जी स्नेहल आहे ती मेसेज करते आणि तिला इतक्या टाइम पासून वाटत होतं की ती माझ्यासोबत असेल की बिस्किट रोटी नाव आहे, स्नेहल कोण आहे, काय हा. आहे, ही मिस्ट्री तेच लोक सोडवणार तुमच्यासाठी. Yes, तर की हा त्या- ब्लॉग बघत राहते, आले म्हणजे आम्ही तुम्हाला सगळं हो. सांगतो की काय आहे काय. आणि तिला पण आता मी सांगणार आहे जाऊन की ती इतक्या दिवसापासून सायली समजून ह्याच्या सोबत बोलत होती. सायल्या. तर बघूया तिची रिॲक्शन पण कशी होते. अँड वी आर एक्साइटेड, नर्वस, आय डोंट नो कसं वाटणार आहे काय. तर बघूया. ह्याच्या पुढे तो होते, ती गाडी आली तिकडून. लेट्स गो. एक्साइटमेंट मध्ये आम्ही आम्हीच ठरवलेली जागा आम्हीच विसरलो.
आम्ही मागच्या गल्लीमध्ये जायचं होतं तो पुढच्या गल्लीमधून घुसलोय आता परत तुमच्यासोबत U-turn पण असं मारून. होते का गाईज की तुमची बायको जी मॅप सांगते ती हर वेळेस तुम्हाला रस्ता चुकवते बा म्हणून? तुम्ही कमेंट करून सांगा. नाही 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 बिलकुल नाही. रोके खिलाडी. ये? हा ही गल्ली आहे. बापरे त्यांना तरी आणि Rule गाईज breaker हिने नवरा असं माझा. गाईज हिने अशी जागा शोधली आहे की जी अशी खोपच्यात वाटतीये. मला वाटतं ते लोक येऊन म्हणणार की अशी सस्ती जागा शोधली का बा तुम्ही? नाही नाही अरे ती जागा खूप चांगली आहे कुठे आणि आहे? तिथलं जेवण पण चांगलं आहे. तर लोकेशन चेंज झालेली आहे कारण थोडासा पचका. थोडासा नाही गाईस, खूप मोठा पचका झाला. हिने एक जागा सिलेक्ट केली होती आणि त्याची वाईफ एवढी मरेली होती. जेवण भले चांगलं असेल हा, पण ते जेवण काही चांगलं आहे तिथलं पण आपण फूड ब्लॉगर आहोत जेवण करायला जाणार. काहीच्या काही जागा सिलेक्ट केली होती म्हणजे मी तुम्हाला दाखवली असती ना ती जागा येऊन की हे कुठे गेले तुम्ही लोक दुसऱ्यांना भेटला. आणि प्रॉब्लेम असा आहे ना की आम्ही त्यांना इन्व्हाइट केलाय. हा. तो इट शुडंट लुक लाईक कोणत्या पण जागेवर घेऊन चाललो. सो म्हणून आम्ही जागा चेंज केली आहे. याची वाईफ चांगली, याची वाईफ आता बरी आम्ही आहे. आलोय बोहो हाऊसला हा तर याची वाईफ खूप चांगली आणि आहे. जस्टच उघडलेलं आहे. आता आम्हाला आमचा टेबल मिळालाय. आम्ही प्रॉपर सेट झालेलो आहे. फायनली Finally, गाईस guys. ज्यांना तर आम्ही त्यांच्या ब्लॉग मध्ये हाय बोलतोय. काय बोलतोय पण गाईज मी तुम्हाला दाखवतो कोणतं कपल आहे. जे आतापर्यंत आम्ही विचार करत होतो की ब्लॉगर लोक भेटून फक्त फोन हे करतात. आम्ही पण हा तोच करतोय ना. आम्ही पण ते तुम्हाला ऐकू येत असेल. मग भेटल्यापासून झालं असं की आम्ही गप्पाच एवढे मारल्या की आम्ही हाय गाईज हाय म्हणून पहिले टाकतील. तिकडच्या मिलियन फॉलोअर्सला हाय. आणि इकडचा पण मिलियन followers. So हे आहे गाईस बिस्किट रोटी. पण आता आम्हाला आणि आमच्या लाखो व्ह्युअर्सला हे सांगा की तुमच्यापैकी बिस्किट कोण आहे आणि रोटी कोण आहे. एक्झॅक्ट येस आणि लाखो व्ह्युअर्सला म्हणत आहे तर ते चांगल्या येस थोडं ते तू सांग. आणि तुमचं हे नाव का पडलं नाव का? नाव खूपच बोल बोल. आम्ही एक दिवसभर विचार केला की काहीतरी वेगळं नाव ठेवू. काय असं वेगळं नाव ठेवू शकतो आपण. आम्हाला आठवतो कांदे पोहे. ते लोक विचारत आहे की आमचं नाव बिस्किट कसं पडलं तर ते आम्ही खूप आवडतं. हा, जे नागपुरात मिळते. ओके पण टेस्टी. हा, खूप टेस्टी. मग आम्ही विचार केला आपण इतक्या वेळा खायला जातो. आपण वाय नॉट तेच नाव ठेवायला पाहिजे. कोणी म्हटलं होतं? And रोटी. कारण तू बिस्किट आहे. ह्यानी म्हटलं. मी बिस्किट आहे तू रोटी आहे. Yes. तर मला वाटलेलं ही रोटी अरे आणि मला तू वाटलं ही बिस्किट रोटी आहे, तू बिस्किट आहे. पण अरे हे मला साच काढून राहिलं. मला नाही माहित. बिस्किट रोटी फक्त नाव ठेवलं होतं. तर हे कोण बिस्किट कोण रोटी आम्ही आल्या लग्न केला पाहिजे आम्ही. आल्या- जर तुम्हाला माहित नसेल तर आमच्या ब्लॉग मध्ये मी सायली आणि टू मच इन्फॉर्मेशन गाईस. मच इम्पॉर्टंट. आजपर्यंत खुलासा झालेला नव्हता की यश आणि आमच्यापैकी सायली सायली account. आणि यश कोण आहे. यश आणि सायली अकाउंटचे जे यश आहे ते हे आहे आणि सायली हे आहे. जर कोणाला कन्फ्युजन असेल तर मी क्लिअर करू. जी यशची इच्छा होती पॉडकास्ट करायची ती आज पूर्ण होत आहे. आम्ही त्यांना हे विचारणार सगळ्यात पहिले का त्यांनी आम्हाला कसं सर्च केलं आणि ते कसे त्यांनी प्लॅनिंग केली का आज आम्ही भेटणार आहोत. तर आम्ही सुरू करू यश पासून. सर काहीच मी सांगतो तुम्हाला प्लॅन असं झाला की आम्ही दोघं कंटेंट बनव मी खूप बोर झालो हिच्यासोबत. तर मला कोणी नवीन लोक पाहिजे. अरे क्या है ये? ये तर क्या? मला कोणी नवीन लोक पाहिजे होते कॉन्टेंट बनवण्यासाठी. म्हटलं यार चला पाहूया कोणी भेटते का. आणि मेन नवीन अकाउंट येणार आहे यश अँड अभि. त्याच्यासाठी आणि त्यांची आता रील पण बनलेली आहे ज्याच्यात हा येस त्याला इतक्या प्रेमाने हरवतोय. गाईस आमचं जेवण वगैरे तर झालेलं आहे पण आम्हाला मीटअप एवढा जास्त आवडला की आम्ही ठरवलं की त्याला कंटिन्यू करूया. हो आम्हाला मजा एवढी आली. मजा येते भाई. की- मस्त लोक आहेत. फुल बकचोद. फुल आमच्या सारखेच आहेत Exact ऑलमोस्ट. same आणि vibe. इतक्या कोइन्सिडेन्सेस इतक्या सिमिलॅरिटीज होत आहेत तर आम्ही विचार केला की आपण फन डे आउटच करूया. Yes. तर आता आधी आम्ही त्यांना घरी घेऊन चाललोय कारण 2 कारमध्ये कसं फिरणार. So आमच्या पार्क करून आमच्या इथे पार्क करू एक कोणाची गाडी आणि त्यांना मिनीला भेटवू. आणि मग पुढे बघू कसं काय प्लॅन होते. पण तुम्ही व्लॉग बघत राहा. अजून मजा मस्ती काय करतोय आम्ही. गाईस स्टे ट्यून्ड. पॉडकास्ट कंटिन्यू
होत आहे. आता लोकेशन चेंज झालेली आहे. येस, तर त्याच्यामधली लोकेशन आमचं घर पोचलेलं होतं, जे की जिथे काही यांच्या ब्लॉग मध्ये दिसेल तुम्हाला आमचं घर. वेगवेगळं. ते आमच्या मिनीला भेटले. पण आता थर्ड लोकेशनवर सेकंड क्वेश्चन आहे असं आहे की तुम्ही लोकांनी, आणि स्वतःच माहिती नाही, ठीक आहे, हा. सांगा. हा, आपण मध्ये ठेवू आपला माईक. पाशिंग साईड. हा. तर कंटेंट क्रिएशनची जर्नी जी आहे ती माईक का सुरू केली आणि तुम्हाला काय इच्छा झाली की आपण हा, काय कंटेंट reason आहे? क्रिएट केला पाहिजे? सगळ्यात मेन आन्सर आमचं हे आहे की मला आमची लाईफ रेकॉर्ड करायची, ठीक आहे. असं की आपण होतंय का इतकं पुढं? काय काय करतो. हे प्रायमरी रिझन आहे का सेकंडरी प्रायमरी रिझन, कारण इतकं काय काय करतो. नाईस थिंग प्रायमरी म्हणजे असलं पाहिजे. मला आता रिग्रेट होत आहे की आम्ही आता का सुरू केलं, हे आता म्हणजे काही महिन्यांच्या आधी जे केलं की आता काय केलं. आधीपासून जर केलं असतं ते आतापर्यंत काय किती मेमरीज असतात आपल्या जवळ. माझ्यासाठी आणि पण हा त्यातही मेन मी रिझन आहे, विसरपूर्वी पण आहे. हे माझ्यासाठी सेकंडरी असेल. कारण की प्रायमरी माझ्यासाठी हे रिझन आहे की आपली लाईफ अशी व्हायला पाहिजे, हे सगळं सोशल मीडिया करून, की आपण दुसऱ्यासाठी काम न करता आपण स्वतःसाठी काम करायचं आणि नाही. त्याच्या थ्रू आपण आपल्यासाठी काहीतरी फायदा झाला पाहिजे. आपण आपली मेहनत करून दुसऱ्याला फायदा करून घालतो. प्लीज लाईक शेअर. मधा याला उचके येते काय. सायली. हा. तू यश आहे, सायली, हा. बिस्किट. बिस्किट रोटी भाई यांचं आम्ही टाकणार आहे डिस्क्रिप्शन मध्ये ना ब्लॉग आणि आम्ही मध्ये. यांचं टाकतो, तर तुम्ही आमच्या याच्यावर यांचं बघा, यांच्या याच्यावर यांचं बघा. तर गाईस आम्ही 12 वाजल्यापासून ह्यांना भेटलेलो होतो आणि आता ऑलमोस्ट 7 वाजलेले आहे. कसा वेळ गेला काही कळलंच नाही. एवढ्या गॉसिप, एवढ्या गप्पा आम्ही केल्या आहे, काही तुम्हाला सांगू शकत नाही. आणि सगळं आम्ही ब्लॉग मध्ये रेकॉर्ड केलं तर नाहीये, पण पार्ट बिट्स अँड क्लिप्स मध्ये तुम्हाला मिळेल इथे. सगळं शेअर केलेलं आहे आणि इतकी प्रॉपर वाईब मॅच झालेली आहे, म्हणजे तुम्ही बघू शकता की अजून पण ते इथेच आहे आमच्या इकडे. आम्ही अजून गेलेलोच नाही सोडून एकमेक. म्हणजे मिनीला भेटून झालं, आम्ही 2-3 लोकेशन दोन, भेटलो आणि वेगवेगळे कॅफेज एक्सप्लोर करायला गेलो. गाईज आमच्या ब्लॉग मध्ये पण आता ह्यांच्या आम्ही vlog फायनली Yes. आम्ही ब्लॉग मध्ये यांच्या घरून निघत आहे, यांच्या घरी आलो. हो फायनली आम्ही घरी आलोय. घरच्या कपड्यांमध्ये चेंज विंग सगळं झालेलं आहे. तर वी होप की आम्हाला जेवढी मजा आली त्यांच्या सोबत मस्ती करायला, वाईब मॅच करायला, आज पूर्ण दिवस स्पेंड करायला, पूर्ण दिवस गेला गाईज. एवढा क्युओटिक दिवस होता, एवढी गॉसिप, एवढं सगळं केलंय आम्ही या ब्लॉग मध्ये. आय नो थोडस मागे तुम्हाला डबल आवाज हे, हा, बट ते दॅट वॉज chaos. अवर एक्साइटमेंट बिकॉज आम्ही फर्स्ट टाइम भेटलो. हा. मी तुम्हाला म्हटलं ना की आम्ही पहिल्यांदा कोणत्या कपल कंटेंट क्रिएटरला भेटत आहोत. वी डोंट नो की कसं इंटरॅक्शन होते, कसं रेकॉर्डिंग होते. तर आता आम्ही सगळं प्लॅन आणि सगळं केलं आहे, तर समोर तुम्हाला अजून रिफाईन कंटेंट मिळेल. बट अजून खूप इंटरेस्टिंग गोष्टी हा. करायला भेटतील, हा थोडा बघायला भेटतील. बघायला भेटतील गाईज. तर हा थोडा रॉ टाइप्स होता फर्स्ट मीटअप. जे कॉन्टेंट क्रिएटर्स जे नाही आहे त्यांच्यासाठी त्यांना खूप शिकायला मिळेल याच्यातून, की कसं भेटतात, कसं चारही जण एकासोबत बोलायला सुरू होऊन जातात बा म्हणून. पण या वी लाईक द वाईब त्यांची. आम्ही प्लॅन्स केले आहे समोर. Yes, काही खूप काही पुष्कळच आमच्यामध्ये कॉमन गोष्टी निघाल्या, Yes. कोइन्सिडेन्सेस निघाले. म्हणजे लिटरली स्नेहलनी सांगितलं की आम्ही त्यांना मेसेज केला आणि आजच्याच दिवशी सकाळी तिच्या स्वप्नात आलेलं. त्याच दिवशी त्यांची आम्ही मेसेज केलं. त्या दिवशी स्वप्नात पण आलेलं बोललेली ती की भाई हा. आमचा टेक्स्ट तिला येणार आहे करून. I was like, बापरे, एकदम फुल खतरनाक वाईब मॅच झालेली yeah, it आहे. was good. तर इट वॉज फन. वी फाउंड न्यू फ्रेंड्स. हा, न्यू फ्रेंड्स नागपूरचे. होऊ शकते की आमचा एक ब्लॉग असा आहे की आम्ही सोबत नागपूरला ट्रॅव्हल करू. काही होऊ शकतं, काही होऊ शकते. यू नेव्हर नो. सो गाईज तुम्ही समोरची जर्नी बघण्यासाठी प्लीज लाईक, शेअर Share आणि and सबस्क्राईब subscribe. ते आम्हाला नाही विसरू नका. आणि त्यांच्या त्यांच्या चॅनलला channel पण आम्ही त्यांचं चॅनल तुम्हाला सांगितलंय की डिस्क्रिप्शन मध्ये पण टाकू. Yes. आणि पुढे लिंक भेटली तर आम्ही पक्का पोस्ट करू त्यांच्याबद्दल. सो या, फॉर नाव सी यू. बाय बाय कर. बाय मिनू, बाय कर, बाय. बाय. लाईक, शेअर, सबस्क्राईब म्हण. लाईक, शेअर, सब म्याव कर, म्याव म्याव. बाय गाईज. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. Yes. सी यू.